नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव ढाकरे आणि मी सौ संप्रदा धनंजय ढाकरे आपल्या सर्वांचं या आमच्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. या चॅनलच्या माध्यमातून आपण एक पॉडकास्टची सिरीज या ठिकाणी लॉन्च केलेली आहे आणि या सिरीजचा आजचा आपला बघता बघता 5वा दिवस आलेला आहे आणि आपल्या सर्वांचा प्रचंड प्रतिसाद आमच्या या सिरीजला मिळत आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम सर्व श्रोते मंडळींना मनपूर्वक आभार मानते, कारण तुमच्या या प्रेमामुळेच आम्हाला नवीन कामाची चांगली ऊर्जा मिळत आहे. आज आपण बघणार आहोत सतधर्म मंथन पंचकातील अध्याय 5वा वर्णव्यवस्था. आणि या वर्णव्यवस्था अध्यायामध्ये वंदनीय महाराजांनी श्रीमद स्वामी रामतीर्थ यांचा फोटो त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि त्यासोबतच मला सांगायला आवडेल की वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी या वर्णव्यवस्था या अध्यायामध्ये संपूर्ण 135 ओव्या त्यामध्ये लिहिलेल्या आहेत. चला तर मग श्रोते मंडळी, हा अध्याय नीट समजून घेऊया. आजच्या चर्चेत आपले स्वागत आहे. आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता या ग्रंथातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि खरं सांगायचं तर तितक्याच वादग्रस्त विषयाला हात घालणार आहोत. अध्याय 5वा वर्णव्यवस्था. हो, आणि यातली सगळ्यात विलक्षण गोष्ट ही आहे की महाराज केवळ टीका करून थांबत नाहीत. नाही, अजिबात नाही. ते या व्यवस्थेचं पोस्टमॉर्टम करतात, पण त्यानंतर ती पुन्हा जिवंत कशी करता येईल याचा एक व्यावहारिक आराखडा पण देतात. अगदी. आपल्याकडे हा संपूर्ण अध्याय आहे आणि आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे. वर्णव्यवस्थेबद्दल तुकडोजी महाराजांचे मूळ विचार काय होते, बरोबर, त्यांच्या मते ही व्यवस्था का आणि कशी बिघडली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक आदर्श समाज घडवण्यासाठी त्यांनी कोणता मार्ग दाखवला आहे हे समजून घेणे. आणि त्यांची मांडणी केवळ तात्विक नाहीये, ती थेट गावाच्या मातीशी आणि म्हणजे माणसांच्या जगण्याशी जोडलेली आहे. चला तर मग थेट मुळाशी जाऊया. महाराज सुरुवातीलाच एक मूलभूत निरीक्षण मांडतात. ते म्हणतात, माणसं दिसायला जरी सारखी असली तरी प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाची प्रवृत्ती वेगळी असते. हो, कुणी शांत, कुणी तापट, कुणी कामात एकदम एकाग्र तर कुणी प्रचंड चंचल. ही विविधता आहे, नैसर्गिक आहे ती. आणि हे निरीक्षणच एका मोठ्या प्रश्नाला जन्म देतं की समाजातील ही भिन्नता ही काही समस्या नाहीये, ती नैसर्गिक आहे असं ते म्हणतात. मग या वेगवेगळ्या स्वभावाच्या, वेगवेगळ्या गुणांच्या लोकांना एकत्र बांधून एक मजबूत समाज उभा कसा करायचा? बरोबर, नाहीतर प्रत्येकजण आपापल्या दिशेने उडत राहील आणि समाजाची गाडी पुढे जाणारच नाही. याच मोठ्या कोड्याचं उत्तर म्हणून धर्मवेत्यांनी गुणकर्म विभाग किंवा चातुर्वर्ण्य योजना मांडली असं महाराज सांगतात. आणि ते सुरुवातीला स्पष्ट करतात की ही व्यवस्था जन्मावर आधारित नव्हतीच. ती होती व्यक्तीच्या नैसर्गिक गुणांवर आणि तो करत असलेल्या कामावर. त्यांनी वापरलेली समाज पुरुषाची कल्पना तर अप्रतिम आहे. आपल्याला जागच नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मेंदू पायांपेक्षा श्रेष्ठ आहे. नाहीच, कारण पायांशिवाय शरीर उभं राहू शकत नाही आणि मेंदूशिवाय त्याला दिशा मिळत नाही. बरोबर. म्हणूनच त्यांनी कामांची विभागणी केली. बुद्धीचं म्हणजे नियोजन आणि मार्गदर्शनाचं काम ब्राह्मणांकडे, डोक्याचं काम, हो, बाहूंचं म्हणजे संरक्षणाचं काम क्षत्रियांकडे, पोटाचं म्हणजे व्यापार आणि पोषणाचं काम वैश्याकडे, आणि पायांचं म्हणजे सेवा आणि श्रमाचं काम शूद्राकडे. इथे कोणीही कोणाचा मालक नाही, सगळे एकमेकांचे सहकारी आहेत, जे मिळून एका समाजदेव नावाच्या देवाची पूजा करत आहेत असं म्हणूया. हो, ही एक परस्पर पूरक व्यवस्था होती. हे सगळं ऐकायला खूप आदर्शवादी आणि सुसंवादी वाटते, जिथे प्रत्येकाला त्याच्या स्वाभाविक कलानुसार काम मिळतंय आणि समाजात कोणताही संघर्ष नाही. मग इतकी तर्कशुद्ध व्यवस्था कोसळली कशी? असं नेमकं काय झालं की या सुसंवादी रचनेचा पूर्णपणे विचका झाला? याचं कारण महाराज एकाच शब्दात देतात, आसक्ती. म्हणजेच स्वार्थ आणि ममत्व. जेव्हा माझं आणि माझ्या मुलाचं ही भावना व्यवस्थेपेक्षा मोठी झाली, तेव्हा सगळा बिघाड सुरू झाला. मूळ तत्व होतं गुण आणि कर्म, पण त्याची जागा जन्माने घेतली. अच्छा, म्हणजे माझा मुलगा भलेही शूद्रासारखा वागत असेल पण तो माझ्याच वर्णाचा, ही संकुचित भावना मूळ विचाराला नख लावून गेली. अगदी. आणि मग काय झालं? व्यवसायांवरून जाती तयार झाल्या आणि प्रत्येक वर्णाने आपापली मूळ कर्तव्य सोडून स्वार्थाचा मार्ग धरला. महाराज याची काही उदाहरणं देतात का? देतात ना. ती उदाहरणं अक्षरशः डोळे उघडणारी आहेत. ते म्हणतात, व्यापारी म्हणजे वैश्य लोकांच्या गरजेचा फायदा घेऊन नफेखोरी करू लागला, खोटा माल विकू लागला. म्हणजे ज्याचं काम समाजाचं पोषण करणं होतं
तोच समाजाचं शोषण करू लागला. अरे रे. आणि क्षत्रियांबद्दल तर ते अधिकच परखडपणे बोलतात. हो, ते म्हणतात ज्यांनी संरक्षण करायचं तेच पैशासाठी आणि पदासाठी कोणाचीही बाजू घेऊ लागले. आणि सगळ्यात भयंकर म्हणजे ओवी 41 मध्ये ते म्हणतात, चोर पकडण्या. चोर धावले. अरे बाप रे. म्हणजे रक्षकच भक्षक बनले. हो, जेव्हा कुंपणच शेत खायला लागतं तेव्हा व्यापाऱ्याने तरी प्रामाणिक का राहावं? बरोबर आहे. आणि मग मार्गदर्शन करणाऱ्या ब्राह्मणाचं काय झालं? तोच तर या अधपतनाचा कळस आहे. महाराज म्हणतात, ज्याने निष्पक्षपातीपणे न्याय आणि मार्गदर्शन करायचं तोच दान दक्षिणेच्या लोभाने अन्याय करणाऱ्या श्रीमंतांची बाजू घेऊ लागला. म्हणजे समाजाचा बुद्धी मानला जाणारा घटकच भ्रष्ट झाला. हो, आणि मग संपूर्ण समाज पुरुषच आजारी पडला. याचा परिणाम म्हणजे संपूर्ण व्यवस्थाच उलटीपालटी झाली. महाराज म्हणतात, दंडुकेशा हसी क्षत्रिय म्हणती, चोर व्यापारी त्यासी बोलती, लोक वैश्याधिकारी. म्हणजे जो दादागिरी करतो तो क्षत्रिय, आणि जो चोरी करून व्यापार करतो तो वैश्य, आणि जो बुद्धीले समाजात फूट पाडतो तो ब्राह्मण. क्या भयानक चित्र हे. खरंच. आणि या सगळ्या गदारोळात जो दुर्बल होता, जो केवळ सेवा करत होता, त्याला शूद्र म्हणून कायमचं बाजूला सारण्यात आलं. त्याची अवस्था अन्नान्न दशा झाली. जी व्यवस्था परस्पर सहकार्यासाठी होती ती आता अभिमान आणि द्वेषावर आधारित एक उतरंड बनली. बरोबर. महाराज फक्त भूतकाळात रमत नाहीत, ते थेट आजच्या परिस्थितीवर बोट ठेवतात. ते म्हणतात, लोक अभिमानाने मागच्या जाती सांगतात, पण कामं मात्र भलतीच करत आहेत. हो, हा एक प्रकारचा ढोंगीपणा आहे जो सगळ्यांना दिसतोय पण कोणी मान्य करत नाही. त्यांनी दिलेली उदाहरणं तर का काळातही अत्यंत धाडसी होती. हो, ते म्हणतात, ब्राह्मण जोडे शिवतोय, चांभार देवळात पूजा सांगतोय, क्षत्रिय व्यापाऱ्याकडे नोकरी करतोय आणि वैश्य सैन्यात भरती होतोय. यालाच ते वर्णसंकर म्हणतात. ते म्हणतात, हे तर समाजात सर्रास घडतंय, मग जन्मावर आधारित श्रेष्ठत्वाचा खोटा अभिमान कशासाठी बाळगायचा? हीच गोष्ट मला खूप महत्वाची वाटते. ते आरसा दाखवून म्हणत आहेत की अरे वास्तव तर हे आहे, मग आपण कोणत्या भ्रमात जगतोय? बरोबर. आणि याच वास्तवावर ते एक अत्यंत क्रांतिकारक उपाय सुचवतात. ओवी 54 आणि 55 मध्ये ते म्हणतात, जेणे जे काम करावे त्याचं वर्ण जातीचे म्हणावे. वाह, किती साधा, सरळ आणि तार्किक विचार आहे हा. आहे की नाही? व्यक्तीची ओळख त्याच्या जन्मावरून नाही तर त्याच्या मुख्य कामावरून व्हायला हवी. म्हणजे जर एखादा जन्माने ब्राह्मण व्यक्ती सैन्यात असेल तर त्याला क्षत्रिय म्हणा. हो, आणि जन्माने शूद्र व्यक्ती ज्ञानदानाचे काम करत असेल तर त्याला ब्राह्मण म्हणा. अगदी. जर असं झालं तर व्यवस्था भ्रष्ट झाली असं म्हणायला जागाच उरणार नाही. पण लोक तसं म्हणून घ्यायला लाजतात नाही का? हो, तोच तर मुद्दा आहे. कारण आम्ही कर्मानं काहीही करत असलो तरी जन्मानं श्रेष्ठ आहोत हा खोटा अहंकार चिकटून बसलाय. महाराज याच खोट्या प्रतिष्ठेवर हल्ला करतात. ते म्हणतात की समाजाला सगळ्यांचीच गरज आहे. हो, अगदी. ब्राह्मणापासून ते अगदी खालच्या समजल्या जाणाऱ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना सारखंच महत्व आहे. बरोबर. तू नीच, मी उच्च याच भावनेनं गावाचा आणि देशाचा नाश केला आहे. अस्पृश्यतेबद्दलही त्यांचं मत तितकंच स्पष्ट आहे. ते थेट प्रश्न विचारतात. हो, की उच्चता आणि नीचता ही कर्मानं आणि गुणांनी ठरते, मग ती जन्मावर कशी काय ठरू शकते? एखादी व्यक्ती वाईट वागली तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, पण त्याची अख्खी पिढी अस्पृश्य कशी काय ठरते? हा कोणता न्याय आहे? बरोबर. ते म्हणतात, अस्पृश्यता मानायचीच असेल तर ती क्रियेवर माना, जन्मावर नाही. कारण मुळात सर्व मानवजात एकच आहे. हा विचार त्या काळात मांडणं हेच खूप मोठं धाडस होतं. या सगळ्या विश्लेषणातून आणि टीकेनंतर असं वाटू शकतं की सगळं काही संपलंय. ही व्यवस्था आता सुधारण्याच्या पलीकडे गेलीये. पण महाराज इथेच थांबत नाहीत. नाही, ते यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग दाखवतात. कोणता मार्ग? आणि तो मार्ग म्हणजे या अध्यायाचा आत्मा आहे. ते ब्राह्मण या संपूर्ण व्यवस्थेतील सर्वात वजनदार आणि वादग्रस्त शब्दाचीच पुनर्मांडणी करतात. अच्छा. ते म्हणतात, आणि ही 120वी ओवी खरंच लक्षात ठेवण्यासारखी आहे, ब्राह्मण मुळी जाती नव्हे, ती विशालतेची पदवी आहे. वा, म्हणजे ब्राह्मण ही एक जात नाही तर एक पदवी आहे, एक जबाबदारी आहे. हो, जी कोणीही स्वीकारू शकतं. हा, तर संपूर्ण व्यवस्थेच्या भाषेलाच बदलून टाकणारा विचार आहे. म्हणजे ब्राह्मण कोणीही होऊ शकतं. हो, कोणीही, स्त्री किंवा पुरुष, कोणत्याही जातीत जन्मलेली व्यक्ती. पण त्यासाठी काही गुण अंगी बांधवावे लागतात. ते कोणते गुण? ब्राह्मण म्हणजे नक्की कोण? तर जो समाजातल्या वेगवेगळ्या गुणांच्या लोकांमध्ये समन्वय साधतो,
जो दूरदृष्टी ठेवून संपूर्ण गावाला, समाजाला आपलं घर मानतो. ज्याचं लक्ष स्वतःच्या स्वार्थाकडे नाही, तर गावात काय बिघडलंय ते दुरुस्त करण्याकडे आहे. जो निस्वार्थपणे गावाची सेवा करतो तो ब्राह्मण. जो त्यागी आहे, चारित्र्यसंपन्न आहे, निष्पक्षपाती आहे तो ब्राह्मण. ही तर नेतृत्वाची व्याख्या झाली. अगदी. महाराज म्हणतात, असा गुणवंत ब्राह्मण होण्यासाठी आधी स्वतःवर विजय मिळवावा लागतो, भोग लालसा सोडावी लागते. जो आधी स्वतः त्याग करतो आणि मग लोकांना शिकवतो त्यालाच ही ब्राह्मण पदवी मिळते. आणि जर गावात असा निस्वार्थ, ज्ञानी आणि सेवाभावी नेतृत्व करणारा गुणवंत ब्राह्मण नसेल तर काय होतं? तेही ते सांगतात. ते म्हणतात, असोनिया गावी ब्राह्मण पडली तटे चालले भांडण, तरी समजावेन तो पावलं पतन, गाव मोकाट सुटले हे. म्हणजे जर गावात नेतृत्वच दिशाहीन आणि स्वार्थी असेल तर गावात भांडणं आणि गटबाजी वाढते, गाव भरकटतं. हो, समाजाला अशा निस्वार्थ नेतृत्वाची कायम गरज असते. तर ग्रामगीतेच्या या अध्यायातून तुकडोजी महाराज आपल्याला केवळ वर्णव्यवस्थेच्या इतिहासाची आणि तिच्या ऱ्हासाची कहाणी सांगत नाहीत. नाही. ते त्याही पुढे जाऊन एक सकारात्मक आराखडा मांडतात. बरोबर. ते कृतिशील मार्ग दाखवतात. त्यांच्या मते समाजाची घडे पुन्हा नीट बसवायची असेल तर जन्मावर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ भाव पूर्णपणे विसरून प्रत्येकाच्या गुणांचा आणि कर्माचा आदर करायला हवा. आणि ब्राह्मणत्व ही जात म्हणून नाही, तर एक आदर्श म्हणून, एक पदवी म्हणून, एक जबाबदारी म्हणून सर्वांनी स्वीकारण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण ती ब्राह्मण नावाची सद्बुद्धीच इतर सर्व गुणांना वाढीस लावेल. अगदी बरोबर. या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो. तुकडोजी महाराज म्हणतात की लोकशिक्षण, न्याय व रक्षण, लोकांचं पोषण आणि श्रमदान ही चारही वर्णांची कामं आहेत. आणि आजच्या काळात आपण सगळ्यांनीच आपापल्या क्षमतेनुसार ही सगळी कामं करायला हवीत. हो, बरोबर आहे. आजच्या जगात जर आपण प्रत्येक व्यक्तीमधल्या या चारही क्षमतांना, म्हणजे शिकण्याची आणि शिकवण्याची क्षमता, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची क्षमता, काहीतरी निर्माण करण्याची किंवा इतरांचं पोषण करण्याची क्षमता आणि निस्वार्थपणे सेवा करण्याची क्षमता, या सगळ्यांना समान महत्त्व दिलं तर आपला समाज कसा दिसेल? मला वाटतं या प्रश्नावर विचार करायला हवा. मंडळी, धन्यवाद. तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याचे विचार जर तुम्हाला पटलेले असतील तर कृपया करून आमच्या गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ त्वरित मिळतील. त्यासोबतच लाईक आणि शेअरसुद्धा कराल. तुम्हाला काही आम्हाला सुचवायचं असेल, काही सांगायचं असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. आम्ही त्या कमेंटला प्रतिसाद नक्की देऊ. धन्यवाद. जय गुरु.